परफेक्ट ॲसेट ॲलोकेशन कसं करायचं? सो आपण 3 प्रकारचे व्यक्ती घेऊ, 35, 45, 55. रिटायरमेंट एज ऑन अन ॲव्हरेज मी पकडतो ते 58. 55 वर्षाचा व्यक्ती आहे, तो 58 वर्षी रिटायर होणार आहे. 3च वर्ष आहेत त्याच्याकडे. त्यानंतर त्याला जे कमवलेले पैसे त्याचे फळावर पूर्ण आयुष्य स्पेंड करायचे. आता या माणसाला मी असे फंड्स देईल की ज्याच्यात रिस्क कमी आहे. जसं मी मगाशी काय बोललो की मिनिमम 5 वर्ष पाहिजेत इन्व्हेस्ट करा. हा इन्व्हेस्टेड राहील, पण याचं इन्कमिंग आहे ते 3 वर्षांनी बंद होणार आहे. सो एकदम कमी रिस्क वाले मी याला फंड्स देईल. ह्याला म्हणतो मी मल्टी ॲसेट किंवा हायब्रिड फंड्स. दुसरं आहे 45 एजच्या व्यक्तीला 13 वर्ष आहेत, तर तो ॲग्रेसिव्ह इन्व्हेस्टर असेल तर त्याचं मिड अँड स्मॉल कॅपचं प्रोपोर्शन मी 30-40% ठेवेन. तिसरा आहे माझा सगळ्यात आवडता इन्व्हेस्टर 35, जो मी आहे. अशा माणसाने आज नाही रिस्क घेतली तर कधी रिस्क घ्यायची? मी तर नाही म्हणतो अभि नाही तो कभी नाही. पहिले 5-6 वर्ष नाही रिटर्न मिळाले तरी चालतील, पण जेव्हा फळं यायला सुरुवात होतील तेव्हा 40 to 45 एज मध्ये लोक नॉर्मली जॉब सोडून कन्सल्टन्सीकडे जायचा विचार करतात. त्या कन्सल्टन्सीकडे जाण्याच्या विचाराला कुशन म्हणून माझा म्युच्युअल फंड काम करेल. कारण तुमच्याकडे किटी आहे, यू कॅन टेक रिस्क